नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. खरं म्हणजे मुंबई महापालिकेतल्या महापौर पदाबाबतची सगळी रस्सीखेच, शर्यत, स्पर्धा ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच कळीचा प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे मुंबईचं महापौर पद नेमकं कुणाकडे जाणार, शिवसेना की भाजप? आणि याचं उत्तर नाही असेल तर मग राज्यातला युती सरकारचं काय होणार? पाहूयात महापौर पदाच्या निवडणुकीतील राजकीय गणितांच्या शक्यतांवरचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई महापौर पदाची निवडणूक येत्या 8 तारखेलाच होणार आहे. त्यासाठीची राजकीय गणितं जुळवण्याकरता शिवसेना भाजप आतापासूनच मैदानात उतरली आहे. पण सध्याची एकूण राजकीय परिस्थिती बघता शिवसेना किमान महापौर निवडणुकीत तरी कुठल्याही परिस्थितीत भाजपशी युती करू इच्छित नाही, तर दुसरीकडे भाजपकडूनही मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी डावपेच आखले जातात. पाहूयात अशाच काही राजकीय शक्यतांचा फॉर्म्युला काय. शक्यता क्रमांक 1, शिवसेना आणि भाजप युती. नैसर्गिक युतीची ही पहिली राजकीय शक्यता गृहीत धरायची झाल्यास शिवसेनेला भाजपला सत्तेमध्ये सरळ सरळ निम्मा वाटा द्यावा लागेल. म्हणजेच महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपदही विभागून द्यावं लागेल. पण त्यासाठी शिवसेना सहजासहजी तयार होणार नाही. त्यामुळे ही शक्यता काहीशी धुसरच वाटते. शक्यता क्रमांक 2, शिवसेना, मनसे, काँग्रेस बरोबर भाजप आउट. युतीतला वाढता दुरावा आणि सध्याची राजकीय स्थिती पाहता मुंबई महापौर निवडणुकीत हा फॉर्म्युला सर्वाधिक वर्कआउट होऊ शकतो. कारण तसंही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेसची थेट किंवा छुपी अशा दोन्ही पद्धतीनं मदत घेऊ शकते. काँग्रेसनं महापौर निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचं स्पष्ट संकेत दिले. शक्यता क्रमांक 3, मुंबई महापौर पदासाठी भाजप फोडाफोडी करणार का? ही तिसरी राजकीय शक्यता आपत्कालीन परिस्थितीतच भाजपकडून अंमलात आणली जाऊ शकते. समजा शिवसेनेनं युती करण्यास नकार दिला तर भाजप इतर पक्षीय नगरसेवकांची फोडाफोडी करून थेट महापौर पदावर दाबा ठोकू शकते. पण असं झालं तर शिवसेना चवताळून उठेल आणि त्याची परिणिती राज्यातलं युतीचं सरकार पाडण्यात देखील होऊ शकते. म्हणूनच भाजपकडून सध्या तरी शिवसेनेसोबतच होईल तेवढं जुळवून घेण्याचे संकेत दिले जात आहेत. पाहूयात प्रत्यक्षात 8 मार्चला नेमकं काय होतंय. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. तर 8 मार्चला नेमकं काय होणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाभोवती 3 महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा चर्चेतला आपला असेल की मुंबई महापालिकेत शिवसेना महापौर पदाचं गणित कसं जुळवणार. दुसरा मुद्दा असेल की काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारी भाजप मुंबईत कोणाच्या बळावर महापौर बनवणार. आणि तिसरा मुद्दा असेल महापौर निवडणुकीत शिवसेना भाजपमुक्त BMCचा फॉर्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणू शकेल का. या 3 मुद्द्याभोवती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे आहेत. आणि नागपूरहून आपल्यासोबत तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव हे देखील आहेत. आज भाजपचा एकही प्रवक्ता चर्चेत येणार नाही असं त्यांच्याकडनं सांगितलं गेलंय. भाजपचे प्रवक्ते म्हणतात की याबद्दल कुठेही बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलंय. आणि बरेचसे नेते आज प्रदेशाध्यक्षाचा त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा असल्यामुळं त्यात अडकलेत. त्यामुळे सत्ता करण्यापेक्षा आज शाही सोहळा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. सुरुवात डॉक्टर वाघमारे तुमच्यापासून. कसं जुळवणार हे गणित शिवसेना भाजप तुमच्याशिवाय? नाही राजेंद्रजी, सगळ्यात प्रथम हे गणित जे आहे ते शिवसेना BJPचं आहे. आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोघेही पक्ष आज युती करून सत्तेमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांनी तिथे कुठेही युती तोडलेली नाही आहे. आज ते एकत्र आहेत. आता प्रश्न पडतो की मुंबई महानगरपालिकेचा तर ज्या पद्धतीने ते वरती एकत्र आहेत त्या पद्धतीने ते खाली एकत्र राहतील. कारण ते नेहमी सांगतात की आम्ही नैसर्गिक मित्र आहोत. आणि विधानसभेच्या इलेक्शन नंतर पण त्यांच्यामध्ये जे घडलं ते आपण सगळ्यांनी बघितलं, या राज्याने बघितलं, देशाने बघितलं. कल्याण डोंबिवलीनंतर पण जे घडलं ते वाघाचे दात मोजले, शेपूट आतमध्ये गेलं तरी गळ्यात गळा घातला इलेक्शन नंतर, हे पण पूर्ण महाराष्ट्राने बघितलं. त्याच्यामुळे आता आम्ही याच्यामध्ये भाष्य करणारे कोण हा पहिला प्रश्न आहे. ते केंद्रात आणि राज्यात एकत्र आहेत.
म्हणून तुम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेताय? नाही, आमची भूमिका आम्हाला विरोधी पक्षात जनतेने बसवलेला आहे. आमची भूमिका आम्ही आमच्या पुरती कायम ठेवलेली आहे. जे काय करायचं ते यांनी करायचं. काँग्रेसने शिवसेनेला सुरुवातीपासून मदत केलेली आहे आणि राजू वाघमारे तुम्हाला ठाऊक आहे इतिहास, मी काय वेगळा सांगायला नको, कारण शिवसेनेचं आणि काँग्रेस नेत्यांचं सख्य वसंतराव नाईकांपासून वसंतदादा पाटील असतील किंवा अगदी नजीकच्या काळामध्ये आपण काँग्रेसने मुळात शिवसेना वाढवली असा आरोप त्यांच्यावर होतो. त्यामुळे तुम्ही इतकं कसं काय तटस्थपणे शिवसेनेबद्दल भूमिका घेऊ शकता? नाही, कसं आहे की राजकारणामध्ये त्या परिस्थितीच्या पद्धतीने निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळचे निर्णय आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यावेळी जे घेतले ते त्या परिस्थितीला पूरक असतील. आता जी परिस्थिती आहे ती मगाशीच मी आता पूरक नाही कसं काय म्हणताय डॉक्टर? खरं तर नीलमताई सांगू शकतील. नीलमताई, हा दुरावा आहे का म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस मधला? आज मला बोलवलं IBN लोकमतने, मी अत्यंत आभारी आहे. कारण गेले 4-5 दिवस किंबहुना निकाल लागल्यापासून मी ऐकते आहे. त्या दिवशी निकालाच्या दिवशी आपली भेट झाली महेश आणि राजेंद्र, त्याच्यानंतर आज 5-6 दिवस IBN आणि माझ्यात फार मोठा दुरावा तयार झालाय. काँग्रेस आणि शिवसेनेचं प्रेम दाखवताय ना, पण तुम्ही हे कसं विसरता की नाही असं मला 2 आठवणी करून द्यायच्या आहेत. खूप पाणी खालून पुलावरून वाहून गेलंय. या सगळ्या जुन्या ज्या तुम्ही गोष्टी सांगताय ना, अहो त्याच्यानंतर शिवसेनेचं सत्तांतर झालं, शिवसेना राज्यामध्ये आली, भाजपच्या बरोबर आली. त्याच्यानंतर आमचे लोक जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मला आठवण करून द्यायला पाहिजे की ज्याला पृथ्वीराज देशमुख मुख्यमंत्री म्हणून आले, एक प्रघाताचा भाग असतो. काँग्रेसला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर पृथ्वीराज चव्हाण आल्यावरती त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष दोघांनी बिनविरोध विधान परिषद करून त्यांना निवडून दिलेलं आहे. तर आम्ही काय फक्त शिवसेनेने प्रत्येक वेळेला गालीचे घातलेत कुणासाठी असं नाही आहे. एक दुसरं, आम्ही त्यानंतर 2005 मध्ये, 2009 मध्ये, 2014ची लोकसभा, 2014ची विधानसभा, या सर्व निवडणुकामध्ये आम्ही काँग्रेसच्या विरोधी भूमिका घेतलेली आहे, NCPच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. अशा वेळेला काय, आता तसं तर अटल बिहारी वाजपेयी माननीय फार मोठे नेते, त्यांनी सुद्धा ज्या वेळेला बांगलादेशचं निर्मिती झाली आणि पंतप्रधान दुर्गा म्हणून नैसर्गिक मित्राबद्दलची मुंबईतली भूमिका काय? ऐका ना पूर्ण राजेंद्र, थोडस आहे नाही पूर्ण तर असं आहे, अजून 5 दिवस तुम्हाला चर्चा करत राहायला लागणार आहे की नाही. त्याच्यामुळे मी थोडस इतिहासामध्ये जाते, कारण आता लोकांना सुद्धा दुसरा TRPच नाहीये, काही शिवसेनेचा वापर होणार की नाही याच्याशिवाय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी एवढी आठवण करून देते याच्यासाठी, विनोदाचा भाग नाहीये, की आम्ही आता फक्त एक विधान परिषदेतली मी आठवण करून देते की अखंड महाराष्ट्राचा ठराव, आता विधान परिषदेतल्या मतदानाने काही सरकार पडत नसतं पण तरी सुद्धा आमचा जो ठराव होता त्यावेळेला म्हणजे धनंजय मुंडे काँग्रेसकडून, संजय दत्त, शरद रणपिसे हे सगळे जण त्यांचे नेते आणि अर्थातच म्हणजे नारायण राणे, माणिकराव ठाकरे सगळेच होते आणि शिवसेनेकडून मी, अनिल परब, असा आमचा अखंड महाराष्ट्राचा ठराव जो होता तो भारतीय जनता पक्षाने त्याला सांगितलं की आम्ही कायदा आणि विधी आणि न्याय विभागाचं मत घेऊन काय तो ठरवू घ्यायचा की नाही. तो झालाच नाही शेवटी विधान परिषदेमध्ये, पण विधानसभेत पण आला नाही तो, विधानसभेत इंट्रोड्यूस सुद्धा झाला नाही तो. त्यामुळे मी मुद्दा सांगण्याचा हा प्रयत्न करते की तसं तर यशवंतरावजी चव्हाण शिवसेनेच्या कार्यक्रमांना पूर्वी आलेले आहेत. दुसरं मी उदाहरण देईन की प्रतिभाताई पाटील, पण निलमताई कार्यक्रमाने येणं निराळं आणि सत्ता करण्यासाठी पाठिंबा देणं निराळं किंवा छुप्या पद्धतीने अनुपस्थित राहणं निराळं. आणि निलमताई, मी त्याच्याही आधी जाईन. तसं जर तुम्ही म्हणालात ना, यशवंतराव सुद्धा सेनेच्या कार्यक्रमाला यायचे, पण त्याच्याही आधी शिवसेनेची जी घटना लिहिली आहे ती बॅरिस्टर रामराव अधिकांनी लिहिलेली आहे ना, जे काँग्रेसचे मंत्री होते नंतरच्या काळामध्ये. त्यामुळे सेना आणि काँग्रेसची जवळीक काय छुपी नाहीये, ती लोकांना सुद्धा माहिती आहे ना. नाही, पण शिवसेनेत सगळ्यांचं प्रेम आहे, ह्या इथं वस्तू आम्ही सुद्धा तेच म्हणतोय. आमचं काही त्याच्यापेक्षा वेगळं म्हणणं प्रत्येक कृतीमध्ये. हो
नाही पण माझं पूर्ण होते राजेंद्र. लेट मी टेक सिरियसली. मी हसून बोलते म्हणजे एक नाही, असं अजिबात नाही. मला इथे सांगायचंय की प्रतिभाताई पाटलांना जेव्हा मराठी महिला म्हणून आपण राष्ट्राध्यक्षासाठी आम्ही पाठिंबा दिला, तर आम्ही काही काँग्रेसची देवाणघेवाण केली नव्हती की आम्ही याच्यासाठी पाठिंबा दिला म्हणून आम्हाला करा किंवा अमुक गोष्ट द्या, असं बार्गेनिंग केलेलं नाही. प्रणव मुखर्जींनी पाठिंबा दिलाच होता की आज मला खूप म्हणजे बरेच मुद्दे राहिले होते. नाही प्रणव कुमारांना दिला. दुसरा सुप्रिया सुळे जेव्हा उभ्या राहिल्या पहिल्यांदा राज्यसभेला, त्या सामनाने अग्रलेख लिहिला आणि बाळासाहेबांचं मत त्यांनी सांगितलं की चिमुकल्या सुप्रियाला खांद्यावर घेऊन प्रतिभाताई आणि शरदराव येत होते मातोश्रीवरती, तर अशा छोट्या मुलीच्या विरुद्ध कसा उमेदवार उभा करणार. म्हणजे मी आठवण काय करून देते की शिवसेनेने हे प्रेम अनेक वेळेला व्यक्त केलेलं आहे, पण ते राजकीय प्रेम नाहीये. त्यावेळेला ज्यावेळेला आम्हाला संगमांचं नाव समोर आलं ते पटलं नाही, तिथे आम्ही भारतीय जनता पक्षालाही सांगितलं. पण दुसरं मला हे पण सांगायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये आम्ही अनेक विषयांच्या मध्ये गव्हर्नमेंटमध्ये राहिलो. एक मताने भाजपचं सरकार पडलं तरी शिवसेना त्यांच्यावर एकनिष्ठपणे होती. त्यामुळे मला असं वाटतं की 26 जानेवारीला माननीय उद्धव साहेबांनी जाहीर केलंय की युती तुटली आहे. आता त्याच्या कशा पद्धतीने हे दिसतंय आविष्कार होताना दिसणार आहे. आपण त्या मुद्द्याकडे येऊ परत. डॉक्टर तुम्हाला काहीतरी म्हणायचं तुम्ही गजानन निमदारकर. नाही मला एकच म्हणायचं आहे की उद्धव साहेबांनी 26 तारखेला सांगितलं युती तुटली, पण ती कुठची तुटली ते काय त्यांनी जाहीर केलेलं नाही की फक्त युती तुटली असं सांगितलंय, पण ते अजून सरकारमध्ये आहेत दोन्ही ठिकाणी. आणि दुसरा प्रश्न राजेंद्रजी असा आहे की शिवसेना किंवा बीजेपी आणि काँग्रेस आमच्यामध्ये जो वैचारिक आयडिओलॉजीचा जो फरक आहे तो फरक तर आमच्यामध्ये आहेच ना. त्याच्यामुळे त्या फरकाशी कॉम्प्रोमाइज काँग्रेस कधीच करणार नाही आणि आम्ही आमच्या फरकाशी अगदी आमचा जो आयडिओलॉजी आहे त्याच्याशी आम्ही अगदी ठाम आहोत. आणि येणाऱ्या दिवसामध्ये सगळा जो निर्णय घ्यायचा आहे तो या दोन्ही पक्षांना घ्यायचा आहे. यांच्या निर्णयानंतर सगळ्या गोष्टी शक्य अशक्यता जी आपण दाखवलीत ती त्याच्यानंतर होणार आहे. पण यांचा निर्णय जी तुम्ही पहिली शक्यता दाखवलीत तीच जी शक्यता आहे आणि ती आतापर्यंत घडत आलेलं आहे लोकांच्या, म्हणून आम्ही ती क्रमांक 1 वर बरोबर आहे. पण आता ते त्याचा निकाल होत नाही तोपर्यंत आपण काय बोलणार. पण गजानन निमदार तुम्हाला काय वाटतं की मुंबईचं हे सगळं महापौर पद आत्ताही शिवसेनेकडे 88 जागा आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हटलं जातंय जी दुपारपासून चर्चा आहे तीही कदाचित काँग्रेसच्या पाठोपाठ तटस्थ राहू शकते किंवा सभात्याग करून बाहेर येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी जर बाहेर पडली तर महापौर पदाच्या संख्याबळानुसार शिवसेनेचा महापौर बसेल हे स्पष्ट आहे. 82 जागांवरती भाजप अपक्षांना गोळा करण्याचा देखील प्रयत्न करते, बाजूला आणण्याचा प्रयत्न करते. या स्थितीत काय होईल मुंबईमध्ये, कसं हे गणित जुळलं जाईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की मुंबईचे जे मतदार आहेत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला कौल दिला आहे. या दोन्ही पक्षांनी युती न करता निवडणूक लढली असली आणि वेगळी लढली असली तरी दोघांच्या मिळून ज्या जागा होतात त्या 166 होतात. त्यामुळे कौल हा भाजपा आणि सेनेला दिलेला आहे. हे दोन्ही पक्ष 25 वर्षांपासून नैसर्गिक मित्र होते. मधल्या काळात त्यांच्यात काही मतभेद झालेत, त्यामुळे युती तुटली, होऊ शकली नाही. परंतु अजूनही दोन्ही पक्षांना संधी आहे. दोन्ही पक्ष मतदारांच्या कौलाचा आदर करत एकत्र येऊ शकतात आणि युतीचा महापौर बसवू शकतात. हेच दोन्ही पक्षांच्या हिताचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे संधी साधू आहेत. या निमित्ताने महापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला उचकवून किंवा भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला छुप सहकार्य करून महापौर पद ते बसवू शकतात. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून सावध राहिलं पाहिजे आणि कोणीतरी एक पाऊल मागे सरकलं तर त्यावर निश्चितपणे तोडगा निघेल आणि मतदारांनी दिलेल्या कौलाचा सन्मान होईल असं मला वाटतं. पण कुणी एक पाऊल मागे घ्यायचं आणि कुणी एक पाऊल पुढे टाकायचं असं तुम्हाला वाटतं? ते आता दोघांनी ठरवायला पाहिजे. उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, भाजपाचे नेते आहेत. दोन्ही नेते सुज्ञ आहेत, विचारी आहेत. दोघांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. विचारपूर्वक निर्णय घ्यावा हाच तर मुळात कळीचा मुद्दा सगळा आता चर्चेतला येतोय. महेश सर काय वाटतं एकूण की आता या महापौर पदाच्या गणितामध्ये जी पहिली शक्यता आपण दाखवतोय ही खरं तर अधिक गडद आहे दोन्ही पक्षाच्या बाजूने. पण ज्या प्रकारचे मतप्रवाह दोन्हीकडनं येत आहेत, आता भाजपच्या कोर कमिटीने सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे दिलेले आहेत आणि इकडे उद्धव ठाकरे
अजूनही त्या बाबतीमध्ये काही म्हणत नाहीत. काल अनिल देसाई आले होते, त्यांच्याही बोलण्यातून स्पष्ट आलं होतं ते काय म्हणाले आपण पुढे ऐकणार आहोत. पण आत्ताची शक्यता काय वाटते? आत्ताची शक्यता एकच मला असं दिसते की ज्या पद्धतीने दोन्ही पक्ष इरेला पेटलेले आहेत, तर यातून एकतर दोन्ही पक्ष एकत्र येतील किंवा दुसरी शक्यता सगळ्यात मोठी आहे ती म्हणजे दोन्ही पक्ष जे निवडणुकीमध्ये समोरासमोर लढले ते इथे आपल्याला त्यांच्यामध्ये लढत झालेली पाहायला मिळेल. फक्त एक या सगळ्या ह्याच्यात मला म्हणजे नीलमताई किंवा राजू वाघमारे किंवा निमदेवजी पण माझ्या या मताशी सहमत होतील. या सगळ्या गदारोळामुळे मध्ये जे मुंबईचे जे कळीचे प्रश्न आहेत, मुंबईचे जे मूळ मुद्दे आहेत ते सगळे बाजूला पडता कामा नयेत एवढीच या सगळ्या सत्ता स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते. कारण आपण पाहिलं की आता जेवढे नगरसेवक निवडून आलेले आहेत याच्यामध्ये शिवसेनेचे पण जे रिपीट झालेले म्हणजे दुसऱ्यांदा निवडून आलेले सदस्य हे संख्येने कमी आहेत. भाजपकडे तुलनेने तसे सदस्य जास्त आहेत. परंतु बहुतांश सदस्य जर नवीन असतील, नव्याने त्यांना हा सगळा कारभार समजून घ्यायचा असेल तर महापालिकेची एकूण जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये त्यामुळे खूप खीळ बसू शकते. आणि जर त्याची सुरुवातच अशा अटीतटीच्या सत्ता स्पर्धेने होणार असेल तर मग त्याचा एवढी 36,000 कोटीचं बजेट असणारी महानगरपालिका हिच्या 5 वर्षातील जर 1 वर्ष जरी वाया गेलं तरी त्याचा लोकांच्या जगण्यावर, मुंबईकरांच्या स्वास्थ्यावर, मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. याचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे. कारण सत्ता कोणाची होईल हे तर महत्त्वाचं आहेच, परंतु त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जाऊ नये एवढं मला राजेंद्र इथे सांगायचं वाटतं. डॉक्टर काय म्हणायचं तुम्हाला? नाही, महेश सर म्हणाले तो मुद्दा तर अगदी महत्त्वाचा आहेच, पण त्याच्याबरोबर मला एक प्रश्न पडतो की ज्या मतदारांनी, आता गजानन सर म्हणाले की ज्या मतदारांनी शिवसेना, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्यांना या निवडणुकीत मतं दिली, ज्या मतदारांनी शिवसेना आणि बीजेपीला जो कौल दिला तो जो कौल दिला तो दोघेही वेगवेगळे लढल्यामुळे दिलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ज्या मतदारांनी हे दोघे वेगवेगळे एकमेकाविरुद्ध लढल्यामुळे, या एकमेकाविरुद्धच्या भाषणामुळे ज्या मतदारांनी यांना हा कौल दिला, मग जर इलेक्शनच्या नंतर हे दोघे एकत्र आले तर तो ह्या मुंबईच्या मतदारांचा विश्वासघात होणार आहे की नाही हा प्रश्न मतदारांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण त्या गोष्टीवर मतदान झालं आणि ते जर मतदान त्या पद्धतीने झालं म्हणजे जसा कल्याण डोंबिवलीला त्या कल्याण डोंबिवलीकरांचा विश्वासघात या बीजेपी आणि शिवसेनेने केला, तोच विश्वासघात हे बीजेपी आणि शिवसेना जर उद्या एकत्र येऊन महापौर आणि या मुंबईची सत्ता घेतली तर या मुंबईकरांचाही तो विश्वासघात केलेला असेल. तुमचा पाठिंबा घ्यायचा का डॉक्टर? नाही नाही नाही, मला प्रश्न पाठिंब्याचा नाही, माझा एक साधा प्रश्न आहे की या निवडणुका ज्या लढल्या गेल्या बीएमसीच्या, मुंबई महानगरपालिकेच्या, या निवडणुका दोघांनी एकटे म्हणून लढल्या. दोन्ही मुद्दे एकमेकाचे वेगवेगळे होते, अस्मिता वेगळ्या होत्या आणि या सगळ्या गोष्टीवर मुंबईकरांनी त्या पक्षाला मतदान केलेलं आहे. नाही, पण मुख्यमंत्री सभेमध्ये असं म्हणाले की आचार वेगळेत, विचार एकच आहेत. नाही, आचार म्हणा, विचार म्हणा, आता तुम्ही शब्दाचे खेळ करा, पण मतदारांपुढे ज्यावेळी तुम्ही गेलात त्यावेळी तुम्ही 2 वेगळे पक्ष म्हणून गेलात. मग तुम्ही आता इकडे जर तुम्ही म्हणत असाल की हा विश्वासघात नाही, ठीक आहे नीलम, हा विश्वासघात आहे असं तुम्हाला वाटतं का? भाजप शिवसेनेने वेगळे लढून कल्याण डोंबिवलीत विश्वासघात केला आणि मुंबईत पण केला असं वाघमारे म्हणतात. विश्वासघात वगैरे शब्द नाही वापरणार मी, पण हा एक द्वंद्व किंवा द्विधा परिस्थिती व्हावी असेच घडतं ज्यावेळेला युती न करता लढतात. विधानसभेला एक्झॅक्टली असंच चित्र होतं ना की 4ही पक्ष वेगवेगळे लढलेले होते आणि त्यावेळेला आम्ही जो अनुभव घेतला, आम्ही 4-5 महिने विरोधी पक्षात होतो. त्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की 15 वर्ष ज्या विषयांवरती आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आवाज उठवला होता, तेच मुद्दे राज्य सरकारमध्ये जेव्हा आता निर्णयाप्रती येणार त्यावेळेला आपण कुठेतरी फक्त विरोधी पक्षाची भूमिका घेण्यापेक्षा सुप्रशासन आणण्याचा प्रयत्न करावा असा आमचा हेतू होता. आता तो सगळा इतिहासाचा भाग झाला जो झाला तो. प्रश्न असा आहे, महेश म्हात्रे जे बोलले ते पण फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर वाघमारेंनी पण एक मुद्दा मांडलेला आहे की मुंबईकरांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना दुर्लक्ष होईल का या वादामध्ये, हा एक मुद्दा आला समोर. तर इथे मला सांगायला पाहिजे की आम्ही निवडणुकीच्या वेळेला मी आले होते तेव्हाही बोलले होते
की आम्हाला तर काही आम्ही काम केलं आणि ते काम योग्य नसेल तर त्याच्यात काय करायला पाहिजे याच्यावरतीच निवडणूक लढायची होती. पण त्याच्याऐवजी संपूर्णपणाने हा एक वेगळाच अजेंडा की ज्याच्यामध्ये मूलाधार काही त्याला असता तर कोर्टामध्ये जाऊन त्या केसेस उभ्या राहिल्या असत्या. पण अगदी निवडणुकीत युती तुटेपर्यंत ज्याच्यावरती सन्माननीय मुख्यमंत्री हे बऱ्यापैकी सौम्य भूमिका घेत होते आणि निवडणूक आल्यानंतर एकदम त्यांनी युतीच्या वाटाघाटींच्या बरोबरीने एक हातचा किंवा आपण ब्रिजच्या खेळामध्ये जसं असतं किंवा बुद्धिबळामध्ये की एक प्यादा असं राखीव ठेवलेलं असतं की तो उंट 2.5 घरं चालणार असतो, तसं तो पारदर्शकतेचा मुद्दा त्यांनी आणला. आता पारदर्शकतेला विरोध कोण कशाला करणार आहे? मुळामध्ये पारदर्शकता म्हणजे काय हा प्रश्न आम्ही जेव्हा पाठिंबा आमचा घेतला राज्यामध्ये तेव्हा तो प्रश्न आला नाही. दुसरं मगाशी बोलताना गजानन निमदेव बोलले, ते अभ्यासक आहेत आणि तरुण भारत जरी अमुक एका विचारात असलं तरी ते काय म्हणतील मला माहित नाही, पण तरुण भारत शिवसेनेबद्दलही ममत्व असतं. हा मी अनुभव घेतलेला आहे. अनेक वेळेला आम्हाला भरपूर त्यांनी प्रसिद्धीने प्रेम दिले. महेश म्हात्रे तुम्ही तरुण भारतचे काही काळ प्रमुख होता हे मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला याच्यात म्हणायचं असं आहे की आमचा जनादेश प्रत्येक पक्षाला वेगवेगळा मिळालेला आहे एक, पण ज्या वेळेला राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला त्यावेळेला राज्य सरकारच्या वेळेला आणि तो पाठिंबा आम्हाला नको असं तर काही भारतीय जनता पक्ष बोलला नाही. मग त्यात काय पारदर्शकता होती का नव्हती त्यावेळेला? मग तिथे एकमेकाच्या विरुद्ध लढलेला जनादेश होता ना. मग त्यावेळेला असं नाही कोणी म्हणाले जाहीरपणे की नाही आम्हाला शिवसेनेचाच पाठिंबा लागू होतो. मुंबई महापालिकेमध्ये चर्चा अशी आहे की जो राष्ट्रवादीचा मुद्दा भाजपच्या विधानसभेचा विश्वासदर्शकांमध्ये लागू झाला तोच इथे पण लागू होऊ शकतो, जी चर्चा आहे. पण मुळामध्ये डॉक्टर वाघमारे असतील किंवा काँग्रेसचे जे जे नेते त्याच्यावरती बोलतायत त्याच्यात ते सातत्याने सांगतायत की शिवसेना आणि त्यांचं कुठल्याच बाबतीमध्ये मतैक्य नाहीये. शिवसेना आणि ह्या दोन पक्षांच्या मध्ये अशा पद्धतीने कुठेतरी वैचारिक देवाणघेवाण किंवा एक इंग्रजी शब्द येतो नाईलाजाने मी वापरते की स्ट्रॅटेजिक अलायन्स असा कुठलाच काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये नाहीये आणि तसा होण्याचाही प्रश्न उद्भवत नाहीये. आता प्रत्यक्षामध्ये तिथे महानगरपालिका निवडणुकीची काही एक कार्यपद्धती असते आणि त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाला काय पद्धतीने करायचं काम हा त्यांचा पण अधिकार आहे ना. त्याच्यामुळे असं तर आपण म्हणू शकत नाही. आता मी अजून एक उदाहरण देईन की काही पहिला अनेक पक्ष अनेक निवडणुकांच्या मध्ये भूमिका घेतात, स्वतःचे उमेदवार उभे करायचं की नाही संपूर्ण त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन आपल्याला की प्रत्येक पक्षाने काय करावं किंवा काय नाही हा त्यांच्या स्वायत्ततेचा प्रश्न आहे. आणि शेवटचा माझा मुद्दा असा की महानगरपालिका ही स्वायत्त संस्था जर का आहे तर त्या स्वायत्त संस्थेच्या वरती राज्य सरकारची देखरेख जी आहे ती राज्य सरकारची देखरेख चालूच राहणार आहे. त्यामुळे त्याच्यात काय पारदर्शकता करायची याच्यात राज्य सरकारच्या सगळ्या राज्यातल्या महानगरपालिकांना असतील त्याची अंमलबजावणी होणारच आहे. त्याच्यात काही कोणाच्या मनात संशय नाहीये. नीलमताईंनी आता एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की प्रत्येक पक्षाने काय करावं हा तो त्यांच्या स्वायत्ततेशी निगडीत प्रश्न आहे, तो त्यांचा स्वतःचा मुद्दा असू शकतो. परंतु आज नीलमताई परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की सगळे म्हणजे भाजप वगळता अन्य पक्ष जे आहेत काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल यांनी ही जीवाच्या कराराने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचे जे सगळे प्रयत्न चाललेले आहेत हे बघितल्यानंतर लक्षात येतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी मोठी उलटापालट घडू लागली आहे काय की असं वाटावं असं चित्र आता निर्माण झालेलं आहे. साधी गोष्ट सांगतो की एकीकडे भाजपने स्वतःची व्यूहरचना करण्यासाठी कुख्यात गुंड म्हणून ज्यांची जेलमध्ये रवानगी झालेली आहे असे अरुण गवळी यांच्या कन्येला शिवसेनेकडून अधिक चांगल्या पद्धतीने वागणूक मिळाली नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या त्या भेटीला निघालेल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं गुप्तगू सुरू आहे. म्हणजे काय चाललेलं आहे नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात? मुंबई महानगरपालिका ही सगळ्या राजकीय पक्षांसाठी इतकी महत्वाची कधीपासून बनायला लागली? याच्या आधी मात्र शिवसेनेकडे
मुंबई महानगरपालिकेची सूत्र गेलेली होती, परंतु आता भाजप सत्तेत आलं काय, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलं काय, आणि शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय झाले का अति तीव्रपणे, हे कशामुळे असेल नीलमताई? मला असं वाटतं की आता आपण डीपर अनालिसिस, जरा खोलवर विश्लेषणाकडे जाते मी, पण थोडक्यात म्हणते. एक मला असं वाटतं की ज्या पद्धतीने एक तुम्हाला जे वाटतंय की गुप्तगू काहीतरी चाललंय, पण नेहमीच म्हणजे आमच्या विधानसभा परिषदेमध्ये तर कायमच फ्लोअर मॅनेजमेंट, सर्व पक्षांची चर्चा एकमेकाशी चाललेली असते. अनेक लक्षवेधी किंवा अनेक महत्त्वाचे विषय असतील, साखर कारखान्यांचा असेल किंवा दुष्काळाचा असेल, त्याच्यात सर्व पक्ष एकमेकाच्या संदर्भात बोलतात. आणि म्हणून प्रत्येक पक्षाचं वेगवेगळं राजकारण असलं तरी सुद्धा सगळ्यांचं मिळून काही राज्याच्या हिताचे मुद्दे असतात. त्यामुळे बोललोय बाकीचे लोक एकमेकाशी म्हणजे काहीतरी गुप्तगू झाले किंवा काहीतरी एक लपाछपी चालली, अशातला काही भाग आहे असं मला वाटत नाही. दुसरं मला असं वाटतं त्यामध्ये की माननीय उद्धवजी ठाकरे यांनी 26 जानेवारीला जे जाहीर केलं की आता मी युती मोडली, वाघमारे म्हणतात ते बरोबर आहे, कोणत्या स्तरावरची हा प्रश्न नोटीस पिरियड वरती आहे जो आहे तो. मुळात नोटीस पिरियडला विषय पण नाही, तारीख नाही, असं काल अनिल देसाई म्हणाले. वाचली बातमी नाही बरोबर ना. आणि दुसरं असं काल मी म्हणजे सुनील तटकरेंचं स्टेटमेंट वाचलं, त्याच्यात ते म्हणाले की अविश्वासाचा ठराव आम्ही तर दिलेलाच नाहीये म्हणून. आणि स्वाभाविक आहे, म्हणजे तटकरेंनी असं म्हणणं अपेक्षितच होतं मला याच्यामध्ये जे आहे ते. त्यातून मी आपले अत्यंत विद्वान मित्र संपादक माजी महाराष्ट्र टाइम्सचे भारतकुमार राऊत हे सातत्याने बोलत होते काल की राधाकृष्ण विखे पाटील काय करतात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आम्हाला हे लक्षात आलं त्याच्यामुळे की अशोक चव्हाण, त्याच्यानंतर बाकीचे जे सगळे नेते आहेत हायकमांडचे, त्यांचे कोण असतील लोक सगळे, त्याच्यापेक्षा सुद्धा विखे पाटलांची भूमिका फार महत्त्वाची आहे विधानसभेमध्ये. कारण विधानसभेमध्येच अविश्वास ठराव वगैरे याचा विषय आहे आणि तो जो कॉन्फिडन्स दिसतोय विखे पाटलांबद्दल सगळ्यांना, त्यामुळे तो जर का पाहिला तर मला असं वाटतं की इतकं काही घाबरून जायचं कारण नाहीये. असंही मी वाचलं काही ठिकाणी की भाजपच तयार आहे स्वतःहून निवडणूक घ्यायला. तो सुद्धा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी काय करायचं किंवा काय नाही, आम्ही तर काहीच त्याच्यावर बोललेलं नाही. मध्यावधी निवडणुकीची शिवसेनेची तयारी नाहीये, ह्या सगळे विषय जे आहेत ना ते मध्यावधीला शिवसेना तयार नाही असं मी म्हणणार नाही आहे का नाही वगैरे. हे जे विषय आहेत ना राजेंद्र, आहे पा राजेंद्र, काय माहितीये तू सुप्रीम कोर्टात लॉयर होऊ शकतोस, विषय जे आहे ते माननीय आणि बोलणारी नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही राजेंद्र राहू द्या आमच्या बरोबर की या सगळ्या विषयांच्या वरती तुम्ही ना फार पुढे जाताय वाहिन्यांवरून. मला असं वाटतं फार तुम्ही वेगाने पुढे जाताय, त्यामुळे तुमचं ते अनुभव वगैरे सगळं ठीक आहे, पण राजकारण तुमच्या वेगाने माध्यमांच्या दाडात नाहीये, हे पण मला सांगायला पाहिजे. हरकत नाही, या मुद्द्यावरती मी ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर आपण ही चर्चा चालू ठेवणार आहोत. आणि ब्रेक नंतर IBN लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आले होते. ते नेमकं काय म्हणाले होते याच सगळ्या संदर्भामध्ये, निवडणूक झाल्यानंतर ते आले होते, निकाल लागल्यानंतर आले होते. आणि काल अनिल देसाई आमच्याकडे येऊन गेले होते, शिवसेनेचे खासदार आणि नेते, तेही काय म्हणाले, हे दोन मुद्दे घेऊ आणि मग चर्चा पुढे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण फेसबुकवरती आलेल्या काही प्रतिक्रिया पाहूया की काय काय लोकांना वाटतं या महापौर पदाबद्दल. मुंबईच्या अरुण खांडेकर आहेत, ते म्हणतात की भाजपशिवाय शिवसेनेला महापौर पद मिळणं अशक्य आहे. जनतेनं दोघांनाही सत्तेचा कौल दिलाय, त्यामुळे आता दोघांनी वाटून महापौर पद घ्यावं असं कदाचित त्यांचा सल्ला असणार आहे. सचिन वर्तक ते म्हणतात की मुंबईतच नव्हे संपूर्ण भारतालाच भाजपमुक्त करायला पाहिजे. त्यामुळे आपला तिसरा मुद्दा तोच आहे सचिन, की महापौर निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपमुक्त BMCचं जे स्वप्न बघतीये ती कशी अंमलात आणणार, हा मुद्दा यामध्ये आपण चर्चेला घेतोय. विनायक खरात आहेत, ते म्हणतात की भाजप सत्तेचा गैरवापर करते आणि हे राजकारणाच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे. गणेश पाटील आहेत, ते म्हणतात की शिवसेना BMCत भाजप मुक्ती फॉर्म्युला वापरणार, भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागेल, पण ही शक्यता फारच कमी वाटते. त्यामुळे या सगळ्यामध्ये जसं मगाशी मी ब्रेकपूर्वी म्हणालो की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे न्यूजरूममध्ये IBN लोकमतचे आलेले होते, त्यावेळेला ते नेमकं काय म्हणाले या सगळ्या महापौर पदाबद्दल ऐकूया. आता त्यांचं काय चाललंय आतून माहित नाही. तुमची माझं असं मत आहे, जर ते एकत्र आले तर धर्मनिरपेक्षतेचा जो बुरखा आहे काँग्रेसचा तो फाटून जाईन आणि UPमध्ये फटका बसेल. त्याला घाबरतायत ते. 8 तारखेला शेवटचा राऊंड आहे. शिवसेनेला एवढ्या शिव्या घातल्या काँग्रेसना आणि धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून बसलाय काँग्रेस, हे कसं पाठिंबा देईन त्यांना?
सेनेला तुमच्याजवळ येण्याशिवाय पर्याय नाही म्हणजे. काय पर्याय दुसरा? सेनेला आमच्याजवळ आल्याशिवाय काय पर्याय दुसरा? पण महापौर कुणाचा होणार? भाजपचाच महापौर होणार. उद्धव ठाकरे म्हणतात शिवसेनेचा होणार. अरे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, माझंही म्हणणं बरोबर आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि माझंही म्हणणं बरोबर आहे. त्याबरोबर त्यांनी काँग्रेसलाही टोला मारला. डॉक्टर वाघमारे यांची प्रतिक्रिया घ्यायची, पण या बरोबरीनेच आपण ऐकूया अनिल देसाई शिवसेनेचे नेते हे नेमकं काल काय म्हणाले. आणि आज काय बोललेलोच नाही मी. कोड लँग्वेज मध्ये कुठं बोललो मी? ठामपणे बोललोय. म्हणजे शिवसेना भाजप सोबत महापालिकेत जाणार नाही. जाणारच नाही. कुठं आम्ही तर नसतो तर इथे आजपर्यंत काय होतं? आता मगातपासून जे प्रश्न विचारले, शिवसेना स्वबळावर शिवसेनेच्या पद्धतीनं जाते. शिवसेना स्वबळावर त्या पद्धतीने जातं असं म्हणत असताना भाजपसोबत जाणार नाही हे म्हणताना देखील मोठा पॉज अनिल देसाईंना घ्यावा लागला. त्यामुळे काय नेमकं चाललंय? निलमताई, रावसाहेब दानवे म्हणाले की शिवसेनेला भाजपशिवाय पर्यायच नाही, जाणार कुठे दुसरीकडे? निलमताई, याच्याबद्दल आपल्याला वेट अँड वॉच माननीय उद्धव साहेबांनी सांगितलंय थोडे दिवस थांबा. त्यामुळे त्याच्यावरतीच आपल्याला थांबायला लागेल अजून 4-5 दिवस. आणि त्यामुळे काय आहे परिस्थिती, वस्तुस्थिती काय जी आहे त्याच्यामध्ये मी या विषयावरती काय एवढी लाईटली बोलू शकत नाही. मी काही पक्षाचे अध्यक्ष नाही आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या. त्याच्यामुळे मला त्याच्यावरती शांतपणेच बोललं पाहिजे. आणि तुमचा जो प्रश्न आहे त्यामधला की भाजप मुक्त करता येईल का वगैरे, तर मला एक मुळात असं वाटतं की एक जेव्हा स्लोगन देतो ना तेव्हा ती घोषणेसाठी ठीक असते, पण काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल किंवा भारतातले अनेक पक्ष असतील, अगदी द्रमुक, अण्णा द्रमुक असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, तर असं पूर्णच्या पूर्ण तो पक्ष संपून गेलाय असं फारसं दिसत नाही आपल्याला त्याच्यामध्ये जे आहे ते. कारण प्रत्येक पक्षाचा काही एक कमिटेड व्होटर आहे. म्हणजे मी आता समाजशास्त्रीय दृष्ट्या आणि राजकीय याच्या विश्लेषण म्हणून बोलते आहे. आणि आपण आतापर्यंत 60-70 वर्ष जे काही पाहिलं की ज्याच्यामध्ये अनेक पक्षांची संख्या अत्यंत अल्प झाली आणि नंतर परत ते वाढलेले दिसले. उलट म्हणजे मी स्वतःचं कौतुक म्हणून म्हणत नाहीये, पण शिवसेनेसारखा पक्ष की जो संघटना म्हणून सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पक्ष म्हणून स्पेस शिवसेनेची वाढत गेली. पण बहुतेक सगळे पक्ष आता काहींनी नावं बदलली वगैरे ठीक आहे, पण त्यांचे बेसिक मतदार जे आहेत, मूल मतदार, त्यांचे अमुक एका पद्धतीच्या विचारसरणीशी जोडले गेले लोक आहेत. आपल्याला तसंच कम्युनिस्ट पक्षाचंही काही प्रमाणात दिसतं आहे. केरळामध्ये असेल किंवा वोट बँक ठिकठिकाणच्या ज्या आहेत त्या. तृणमूल काँग्रेस मात्र गेल्या 20 वर्षामध्ये त्यांनी अशी मला स्वतःला असं वाटतं की हा एक प्रोसेस म्हणून बघितला पाहिजे. घोषणेपुरती मुक्ती बघितली पाहिजे, प्रत्यक्षात ती होऊ शकत नाही असं तुम्ही म्हणताय. डॉक्टर वाघमारे, मगाशी जे रावसाहेब दानवे म्हणाले की काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेऊन बसली आहे आणि ती जर शिवसेनेसोबत गेली तर तो बुरखाच फाटेल तुमचा सगळा. नाही, पहिली गोष्ट अशी राजेंद्रजी की आम्हाला बुरखा वगैरे पांघरण्याची सवय नाही काँग्रेसला. आमचा इतिहास 130 वर्षाचा आहे आणि सुरुवातीपासून काँग्रेसने सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता ही जी मूल्य आहेत या मूल्याला काँग्रेसने जपलेलं आहे आणि याच मूल्यावर आम्ही आजही ठाम उभे आहोत. आम्ही या मूल्याशी कधीही प्रतारणा केली नाही आणि कधी करणारही नाही. त्याच्यामुळे रावसाहेब दानवे जरी काय म्हणाले बुरखा वगैरे, तरी जनतेला माहिती आहे आणि आम्हाला स्वतःला माहिती आहे पक्ष म्हणून. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की रावसाहेब दानवे जे म्हणाले की शिवसेनेला आमच्याबरोबर यावंच लागेल, हे जे या प्रकारचा जो कॉन्फिडन्स आज BJP मध्ये आलाय आणि त्या कॉन्फिडन्स खाली जी शिवसेनेची फरफट होते त्या फरफटीला कंटाळून जर माननीय उद्धव साहेबांनी काही निर्णय घेतले तर त्या निर्णयाचे परिणाम आपल्याला या महापौराच्या इलेक्शनच्या दृष्टीने त्याची सुरुवात असेल कदाचित, आणि त्याचा एंड मग तो जो पुढे विधानसभा किंवा उद्धवजींच्या निर्णयाला काँग्रेसची साथ असेल. नाही, आमची साथ कोणालाही नाही आहे. मी मगाशीच सांगितलं, आमचं वैचारिक आमचा डिफरन्स आहे. आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत, आमच्या पोझिशनवर ठाम आहोत. लोकांनी दिलेला कौल आम्ही मोठ्या मनाने सभागृहात बसणार की बाहेर पडणार काँग्रेस? नाही, हा जो त्यावेळच्या परिस्थितीचा निर्णय, कारण आमच्या पक्षाध्यक्षांनी मुंबईच्या हे पण सांगितलं की आमचा उमेदवार आम्ही उभे करणार आहोत. कदाचित आम्ही आमचा उमेदवार उभा करू सगळ्या बाकीच्या पक्षांना घेऊन, आणि कदाचित शिवसेना BJP मधले पण काही पक्ष, काही नगरसेवक आमच्याशी बोलत असतील.
ही शक्यता तुम्ही का नाकारताय? त्याच्यामुळे दुसऱ्या शक्यता काँग्रेसने ओपन ठेवलेलं आहे. कारण राजकारणामध्ये राजेंद्रजी आपल्याला माहिती आहे काही होऊ शकतं. उद्या आमचा उमेदवार आम्ही उभा करू शकतो, त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत की आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. आम्ही आमच्या जागेवर अगदी ठाम उभे आहोत. ठीक आहे महेश सर, काय नेमकं दिसतंय आता याच्यामध्ये की जसं आता नीलमताई म्हणाले की भाजप मुक्तीची घोषणा प्रचारातली निराळी, प्रत्यक्षात तसं काही होऊ शकत नाही. इकडं काँग्रेस मुक्त देश करायचा असं भाजप म्हणताय, तर मुंबई महापालिकेतली परिस्थिती अशी आहे की दोघांनाही महापौर बनवायचं असेल तर कुठेतरी काँग्रेसची तटस्थता त्यांच्यासाठी कारणीभूत ठरणार आहे किंवा त्यांची मदत तरी उपयुक्त ठरणार आहे. नाही, मला स्वतःला असं वाटतं की याच्यामध्ये जरी शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरुद्ध खूप टोकाचे आरोप प्रत्यारोप या निवडणुकीमध्ये करताना आपल्याला दिसले, तरी पण जी स्थिती विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप केल्यानंतर सुद्धा दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत आलेले आपण पाहिले. जी स्थिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत झालेली आपण पाहिली, तर त्याची म्हणजे इजा बिजा तिजा आपल्याकडे मराठीत म्हण आहे, तर तो झाला तर इथे मला स्वतःला आश्चर्य वाटणार नाही. कारण निवडणुकीच्या काळामध्ये सातत्याने आपल्या डिबेटमध्ये सुद्धा आपण हा मुद्दा मांडत होतो की या अशा पद्धतीने एकत्र लढण्याने दोन्ही पक्षांच्या जागा वाढणार आहेत आणि ती स्थिती सध्या सुद्धा आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि याचा सगळ्यात जास्त फायदा भाजपला झालेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं म्हणजे पूर्ण सरकार स्टेकला लावून अशा पद्धतीने शिवसेना भाजप ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तेवढ्या प्रतिष्ठेची करतील असं वाटत नाही. परंतु त्याच्याने जो संघर्ष जर झाला तर संघर्ष मात्र झाला तर तो खूप टोकाचा होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता होऊ शकेल. अनेक मी काही वेगवेगळ्या पक्षांच्या बड्या नेत्यांशी मधल्या काळात बोलतोय, तर अनेक नेत्यांनी तसे सुतोवाच सुद्धा केलेले आहेत की तशी शक्यता गृहीत धरू लागलेले आहेत. यावरून कळतं की जो राजकीय भूकंपाचा केंद्र आहे आता हा मुंबई महानगरपालिकेशी येऊन ठेपलेला आहे. तर आपल्याला 8 तारखेला नेमकं काय होणार आहे हे त्यावरून त्या दिवशी राजेंद्र जास्त स्पष्ट होईल. अगदी खरं आहे की 8 तारखेला नेमकं काय होईल त्या दिवशी स्पष्ट होईल. पण गजानन निमदे, तुम्हाला काय वाटतं की जी शक्यता आता दिसते की मुंबई महापालिका असेल किंवा आपण तिकडे सोलापूर महापालिका बघितली, सोलापूर जिल्हा परिषद बघितली, कोल्हापूर जिल्हा परिषद बघितली, अशा अनेक ठिकाणी त्रिशंकू अवस्था आहे जिथं शिवसेनेशिवाय भाजपचं चालणार नाही, भाजपच्या शिवाय शिवसेनेचं चालणार नाही. या परिस्थितीत हे दोघे एकत्र येतील की ही युती होणार नाही किंवा हे रबर असंच ताणलं जाईल? महापौर पदाच्या निवडीला अजून 5 दिवस बाकी आहेत आणि या 5 दिवसांमध्ये काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. मुंबईत शिवसेनेला भाजपशिवाय पर्याय नाही आणि भाजपलाही शिवसेनेशिवाय पर्याय नाही. कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, दोन्ही ठिकाणी शिवसेनेची गरज भाजपला असेल तर ती भाजपने घेतली पाहिजे, घेतली जाईल असं मला वाटतं. मी आशावादी आहे. आणि मुंबईत 5 दिवस अजून आपल्याकडे आहेत. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे साहेब काय निर्णय घेतात याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेने जर काँग्रेसचा पाठिंबा घेतला किंवा काँग्रेसने आपला उमेदवार उभा करून छुपा पाठिंबा दिला तर ते शिवसेनेलाही परवडणार नाही आणि काँग्रेसलाही परवडणार नाही. शिवसेनेची नैतिकदृष्ट्या शिवसेनेला ते नुकसानकारक ठरेल भविष्यात. आणि काँग्रेसचा जो दानवे साहेब काल जे बोलले की धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटेल, तर हे सत्य आहे. काँग्रेसनी कायम मुस्लिमांच्या मनात हिंदूंबद्दल दहशत निर्माण करून मुस्लिमांची मतं मिळवली, त्यांना कायम मागास ठेवलं. मुस्लिमांचा कुठल्याही प्रकारे विकास काँग्रेसनी होऊ दिला नाही. हे वास्तव आज मुस्लिमांच्याही लक्षात आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसने जर शिवसेनेला पाठिंबा दिला तर काँग्रेसचा खरा चेहरा जो आहे तो जनतेसमोर येईल. याच्यावर वेगळी चर्चा करते. नीलमताई, अगदी थोडक्यात 1 मिनिट शेवटच्या 30 सेकंद तुम्हाला, डॉक्टरांना 30 सेकंद. हा, मला त्याच्यात नाही, मला अगदी थोडक्यात सांगते मी की याच्यात मध्ये 11 तारीख पण येणार आहे 8 तारखेनंतर, ज्याच्यामध्ये 5 राज्यांच्या निवडणुकांमधून काय संकेत मिळत आहेत हे बघणं गरजेचं आहे अनेक पक्षांना. एक आणि दुसरं मला असं वाटतं की ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप आम्ही एकत्र होतो त्यावेळेला पुण्यामध्ये आमचा निवडून येणार नव्हता तरी विरोधी पक्षाला उमेदवार उभा करणं हे एक त्यांचं नैतिक कर्तव्य असतं आणि त्यामुळे आमच्या महापौराच्या उमेदवाराच्या समोर विरोधी पक्षांनी उभंच करायला म्हणजे छुपी युती ही व्याख्या कोणी कशी काढली हे मला शोधणं गरजेचं वाटतंय. असं गैरसमज करू नका ना. पडणार असला ना तरी विरोधी पक्षाला उमेदवार उभाच करावा लागतो. त्याच्यामुळे मला असं नाही वाटत आहे की अशा पद्धतीने छुपी युती वगैरे आरोप अयोग्य आहेत.
डॉक्टर थोडक्यात. नाही, गजाननजी आता जे म्हणत होते की काँग्रेसने मुस्लिमांचं काय केलंय, आम्ही 70 वर्ष इकडे सत्तेत होतो, आम्ही मुस्लिमांचं किती भलं केलंय आणि आम्ही कशा पद्धतीने सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना वागवलंय हे पूर्णपणे देशाने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे गजाननजी तुम्ही तुमच्या पत्रकापुरतं मर्यादित राहा. काँग्रेसने काय केलं आणि काय करायला पाहिजे ते काँग्रेस करतंय. दुसरा मुद्दा असा की लोकशाहीमध्ये गजाननजी ऐकून घ्या, लोकशाहीमध्ये तुम्हाला एवढं तरी कळायला पाहिजे, आपण संपादक आहात, की एखाद्या पक्षाला स्वतःचा उमेदवार उभा करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये दिलेला आहे. तो अधिकार दिला असताना तो अधिकार जर आम्ही बजावला तर आमची चुपी युती आहे आणि तो अधिकार जर बजावला नाही नसताना तुम्ही तुम्ही घेऊन बसलात. तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीच्या गोष्टी सर्व पक्षांनी करायला पाहिजेत. हे बीजेपी तुमच्या मनासारखं करू शकते, काँग्रेसने तुमच्या मनासारखं का करावं? मी मगाशीच शक्यता बोलून तुमच्याकडे राजू वाघमारेजी, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं संख्याबळ नाही महापौर पदासाठी. वेळ संपलाय. तर 2 पक्षातले नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, आमच्या संपर्कात काही अपक्ष आहेत, याचा विचार तुम्ही का नाही करत? या जोरावर काँग्रेसचा महापौर असा दावा करता तुम्ही एकच शक्यता, तुम्ही 31 जागांच्या जोरावर किती नगरसेवक जुळतील आणि काँग्रेसचा महापौर होईल? का होऊ शकत? 14चं संख्याबळ कसं गाठणार तुम्ही? आमच्या शक्य अशक्यतेचा विचार गजाननजी आपण ठीक आहे, ठीक आहे. माझा वेळ संपलाय की आता काय ही सगळी शक्य अशक्यता आहे, पण ह्या सगळ्या शक्य अशक्यतांमध्ये 8 मार्चला आता निकाल नेमका कोणाच्या परड्यात पडतो हे मात्र बघावं लागेल. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. पण तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आता संयमाची भूमिका कोण घेतं आणि कोण नमती भूमिका घेऊन एकमेकांशी जुळवण्याचा प्रयत्न करतं हे बघावं लागेल. कारण शेवटच्या क्षणी संख्याबळ आणि आकडे जुळवावेच लागतात. बघूया 8 तारखेला निकाल काय लागतो. तसं थांबू.